नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरालगत असलेल्या सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणारा दुधाळा गोंडीटोला मार्ग सध्या अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेत रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे। माहितीनुसार दुधाळा ते गोंडीटोला हा मार्ग अनेक गावांना जोडणारा प्रमुख संपर्क रस्ता आहे। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने रस्त्याची मोठी प्रमाणात झीज झाली आहे। परिणामी ठिकाणी खोल गड्डे पडले असून काही ठिकाणी वाहने अडकण्याच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। सध्या पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे। विशेषतः रामटेक येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज या मार्गावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान सोनेघाट ग्रामपंचायतीचे सरपंच किरण टेकाम यांनी सांगितले की दुधाळा गोंडीटोला मार्गासोबतच मुसेवाडी चौघान ते भिलेवाडा मार्ग देखील 2008 पासून खराब अवस्थेत असून नागरिकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे। याबाबत गावकरी, विद्यार्थी आणि पालकांनी रामटेकचे स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्यासह कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे। प्रशासनाच्या तत्काळ हस्तक्षेपाशिवाय ही समस्या गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आमचे मुलं पहा रामटेकला छोटे छोटे मुलं रामटेकला शाळेत जातात आणि हे रोडाची दुर्दशा पहा कशी आहे। तर आजपर्यंत एकाने सुधारण नाही केली, पण आम्ही स्वतः आता म्हटलं का चला सरपंच साहेबाला बोलावून थोडंसं पहा सरपंच साहेब हे असं आपले गावाची परिस्थिती आहे ना आपल्या मुलांची परिस्थिती अशी आहे, कसं पाठवावं। अचानक त्या छोटंसं ऑटो मध्ये धोका झालं तर आम्ही कोणाला बोलावं ते ऑटोवाल्यालाच बोलावून म्हणून ना आम्ही, पण कसं तो ऑटोवाला पण का करा, हे सुधारण कोण करावा हेच नाही समजत आम्हाला। आमचं असं आहे म्हणणं की आमदार साहेबांनी जे सोनेघाट ह्या वस्तीत येऊन बघावा आणि ह्या रोडाची व्यवस्था पूर्ण करावं अशी आमची विनंती आहे। मी किरण भागचंद टेकाम, गड ग्रामपंचायत सोनेघाट ग्रामपंचायत रामटेकच्या लगेचचीच ग्रामपंचायत आहे। तरी पण याची रोडाची अवस्था तुम्ही बघू शकता की इथं माझ्या गावचे मुलं रामटेकला जाणं येणं करतात आणि त्यांना खूपच त्रास होत आहे। असं त्रास नाही झाला पाहिजे म्हणून याचे स्थायिक आमदार आशिषजी जयस्वाल साहेब यांना विनंती आहे की ह्या रोडाची लवकरात लवकर जाडपडताळ करून काम पूर्णपणे योग्य चालनाकरिता अशी बनवून द्यावी हीच विनंती आहे। आणि तसेच माझ्या गावचा एक रोड आहे मुसेवाडी रोड ते आपलं भिलेवाडा, हा रोड आपला 2008 मध्ये बनलेला, तेव्हापासून यांची काहीच मरम्मत झालेली नाही। तिथं पण खड्डे पडलेले आहे, त्या रोडाची पण दुरुस्ती करून द्यावी आणि आपल्या स्थायिक नागरिकांना त्रास होऊ नये हे याची हा रोडाची दुर्दशा कशी झाली, आम्ही 3 व्हीलर कसे काढायचं हेच कळत नाही आणि ह्या रोडाची दुर्दशा एवढी भयंकर झाली आहे तर आम्ही ह्या रस्त्याने चालूच नाही शकत आणि शाळेतले मुलं कसं न्यावं हेच कळत नाही। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।